नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय लेवल करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्या या चॅनलवर जे कंटिन्यू जे MPSCमध्ये आलेले 2017 असो या 2018 असो या त्याच्या मागील काळातील जे बी MPSCला आलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण कंबाईन म्हणजे जे आता एक्झाम आहे MPSCची त्यासाठी पण आणि इतर परीक्षेसाठी पण आपण हे जे आपण लेक्चर घेणार आहोत ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, TCSमध्ये असेच क्वेश्चन विचारत आहे जे आत्ता एक्झाम चालू आहे त्यामध्ये पण. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या या मराठीच्या सेशनमध्ये क्वेश्चन पाहणार आहोत आणि जवळपास आज आपण आता याच्यामध्ये 30 क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. आपल्याला क्वेश्चन जे विचारलं आहे त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. काय आहे? मी गावाला जात आहे या क्रियापदाचा प्रकार सांगा. तर प्रायोजिक क्रियापद, आक्रमक क्रियापद, शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद का? तर एक विचार करा. जर विचार केलं तर संयुक्त क्रियापद का, तर तुम्हाला प्रश्न पडू शकते की संयुक्त क्रियापदच का, किंवा प्रायोजिक क्रियापद का नाही, किंवा शक्य क्रियापद का नाही. तर आपण या प्रश्नामागचं संयुक्त क्रियापद का आहे हे पाहूया. जर संयुक्त क्रियापद होण्यासाठी धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद बरोबर काय होतो? संयुक्त क्रियापद. म्हणजे कसं? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद बरोबर काय होतो? बरोबर होतो संयुक्त क्रियापद. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहीत पाहिजे की संयुक्त क्रियापद होण्यासाठी काय लागतं. तर धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद दोन्ही क्रिया जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. तर एक विचार ठेवा, यामध्ये एकच वाक्यामध्ये काय दिले? 2 क्रियापद होऊ शकतात. एक मी गावाला जात आहे, दोन्हीही क्रिया होत आहे, जाणे आणि आहे. म्हणजे काय? दोन्ही शब्दातून एकच क्रिया दर्शविली जाते, त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतात. जात आणि आहे हे लक्षात ठेवा. जात आणि आहे हे आहे या संयुक्त क्रियापदला मधला आपण फरक जर विचार केला तर धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद. तुम्हाला विचारू शकतात संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये येऊ शकतात की धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद किंवा धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद असा होतो. हे असा क्वेश्चन विचारू शकतात, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. संयुक्त वाक्य व त्यांचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर काय आहे? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपण जर थोडा विचार केला तर हे जे आपण पर्याय आहेत, आपण आपल्या पहिल्याच प्रश्नाचा विचार जर केला तर पहिला पर्याय काय आहे? प्रायोजिक क्रियापद आणि शक्य क्रियापद. तर प्रायोजिक क्रियापद जे आहे तर यामध्ये एक विचार केला तर काय असतं माहिती आहे का? यामध्ये जे कर्ता असतो ते कर्ता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतोय. काय? दुसऱ्याकडून करून घेतोय. आता एक लिहून जर देण्याचा विचार केला तर याच्यामध्ये काय शॉर्टकटमध्ये लिहून घेऊ आपण. क्रिया दुसऱ्याकडून घेतो, दुसऱ्याकडून करून घेतोय. आणि शक्य क्रियापदामध्ये म्हणजे आपण जर प्रायोजिक क्रियापदाचा जर विचार केला, म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरण जर विचार केला तर आई बाळाला चालवते. हे झालं प्रायोजिक क्रियापद. आणि शक्य क्रियापद जर विचार केला तर शक्य क्रियापदामध्ये कसं एखादी क्रिया आपल्याला शक्य आहे की ती क्रिया आपण करू शकतोय. म्हणजे जसं की उदाहरणार्थ आई चालवते किंवा बाबा चालवते, मला आता डोंगर चढवतो. हे काय झालं? हे शक्य क्रियापदाचे उदाहरण झाले. हे लक्षात ठेवा. आणि आक्रमक क्रियापदामध्ये म्हणजे काय? आक्रमक क्रियापदामध्ये त्यामध्ये कर्म नसतो, फक्त कर्ता दिलेला असतो आणि कर्म नसतो. हे समजून घ्या. तर पुढचा प्रश्न पाहू आपला.
तर पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार दिलेले आहेत आणि आपण ते जोडे लावायचे. समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. आपल्या समोर 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्याची जोड्या जुळवायच्या आपल्याला. तर काय आहे समुच्चयबोधक? समुच्चयबोधकमध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की समुच्चयबोधक काय असतं, कसं असतो, कोणते शब्द असतात आणि कसे समजावं. तर समुच्चयबोधकचं जर जोडी लावली आपण तर यामध्ये तुला 2 चिंचा दिल्या आणखी किती देऊ? काय? तुला 2 चिंचा दिल्या आणखी किती देऊ? हे वाक्य जे आहे, हे वाक्य कशाचं आहे? तर हे वाक्य आहे आपल्या समुच्चयबोधक. आणखी हे जे शब्द असतो आणखी, तर हे समजून घ्या. आणखी जे असतो, आणखी, आणि, व हे जे शब्द असतात, आणखी, आणि, व समुच्चयबोधक यामध्ये जे कोणते शब्द येतात? आणखी, व, आणि हे शब्द जे आले वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणतो? समुच्चय बोधक. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर विकल्पबोधकची जोडी कशासोबत होते? तर मी जाईन नाहीतर जाणार नाही. यामध्ये विकल्प म्हणजे काय? आपण जेव्हा पर्याय शोधतोय, उदाहरणार्थ आपण काय म्हणतो की धोनीपेक्षा सचिन चांगला खेळतो. आपण का एक त्यांची तुलना करतो आणि आपण काय करतो, जर एक खेळवायचा जर विचार केला तर आपण सचिनला खेळवेल, कारण आपल्याजवळ विकल्प आहे किंवा आपण पर्याय शोधतोय. म्हणजे विकल्पबोधक त्या वाक्यामधून आपल्याला विकल्प शोधला जातो. मी जाईन नाहीतर जाणार नाही. आणि दुसरं वाक्य काय आहे? न्यूनत्वबोधक. आता न्यूनत्वबोधक कोणत्या? तर न्यूनत्वबोधक म्हणजे काय? तर वाक्याचा जर विचार केला तर कोणता आहे? गडी माणसाची तेवढी अडचण बाकी सारे ठीक. न्यूनत्वबोधकमध्ये काय? गडी माणसाची तेवढीच अडचण बाकी सारे ठीक. यामध्ये न्यूनत्वबोधकमध्ये जर विचार केला तर यामध्ये कोणते शब्द आलेले असतात? पण, परंतु, परंतु, किंतु, परी आणि बाकी काय? पण, परंतु, किंतु, परी, बाकी हे जे शब्द असतात हे कशामध्ये असतात? न्यूनत्वबोधकमध्ये असतात. पण, परंतु, किंतु, परी, बाकी हे, आणि गडी माणसाची तेवढीच अडचण बाकी सारी ठीक. यामध्ये बाकी वाक्यामध्ये आलेलं आहे ते समजून घ्या. बाकी तर काही शब्द जोडण्यासाठी आपल्याला जे वाक्य जोडण्यासाठी काय वापरले जातात, कोणते शब्द येतात? पण, परंतु, किंतु, परी, बाकी. काहीतरी अडचण, काहीतरी कमतरता ज्या वाक्यात दर्शवले जाते त्याला आपण न्यूनत्वबोधक म्हणू शकतोय. हे पण लक्षात ठेवा आणि हे शब्द पण लक्षात ठेवा. त्यानंतर परिणामबोधकचं वाक्य कोणतं आहे? पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली आली. काय? पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली झाली. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम कसा झाला? पाऊस वेळेवर आला, त्याचा परिणाम काय झाला? पिके चांगली आली. परिणाम दर्शविण्यासाठी जे वाक्य असतात त्याला आपण परिणामबोधक असे म्हणतो. हे समजून घ्या. पुढचा प्रश्न ते म्हणजे खाली दिलेल्या पर्यायातील शब्दाची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीये. योग्य तो पर्याय निवडा. आपल्याला वाक्य सांगत आहे की वाक्यामध्ये काय सांगितलंय की ज्यावेळेस आपण अनेकवचनी करतोय तेव्हा त्या शब्दात बदल होत नाहीये. तर असे कोणते शब्द आहेत की त्याच्यामध्ये बदल होत नाही? तर कोणते शब्द आहेत? तर आंबा, केळ, रताळे, पपई, उंदीर, शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू, नदी, बी, स्त्री, काठी, भाकरी, ससा, कुत्रा, लांडगा आणि घोडा आणि महेश. हे एवढे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपल्याला विचारलंय की अनेकवचनी होताना त्याच्यामध्ये बदल होत नाहीये, जशाला तसेच राहतो. तर कोणता पर्याय आहे? तर यामध्ये पर्याय आहे ते म्हणजे शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू यांचा कधीही अनेकवचनी होताना त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही आहे. ते जशाला तसेच, शत्रूला शत्रूच म्हणतो, उंदीरला उंदीरच म्हणतो, कवीला कवीच, आणि देवला देवच आणि चिकूला चिकूच म्हणतो आपण. याच्यामध्ये चेंज होत नाही. पण जेव्हा आंबा आपण पहिला पर्यायाचा जर विचार केला तर आंबा जे आहे, आंब्यामध्ये आंबाचं काय होते? आंबे. आपण शॉर्ट लिहून समजून घ्या. वरी आंबा आहे एकवचनी आणि आंब्याचा अनेकवचनी काय? आंबे. आणि केळचा अनेकवचनी काय? केळी. काय? केळी. आंब्याचं आंबे, केळीचं केळी. रताळेचं काय? रताळी. काय? रताळी. हे काय होतं? हे होतं कशाचं? रताळेचं. रताळी अनेकवचनी. पपई. आता पपई आहे, पपईचं अनेकवचनी काय? पपया. काय? पपया. याच्यामध्ये चेंजेस झाले.
हे चेंज झाले, ज्याच्यामध्ये चेंजेस होत नाही ते शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू आणि हे आंबे याच्यामध्ये बदल होतो. आणि जे पर्याय सीचा जर विचार केला, नदी, काय नदीचं काय होतो, पर्याय सी मध्ये जर विचार केला तर नद्या, नद्या हे होतो. आणि नद्या, त्यानंतर दुसरं काय बी, तर बीचं काय बिया, बी बिया, बी बिया, बी बिया. आणि त्यानंतर जर दुसरा विचार केला तर स्त्री, स्त्रीचं काय होतं, स्त्रीचं होतो स्त्रिया, स्त्री स्त्रिया, हे अनेक वचनी होतो. त्यानंतर काय काठी, तर काठ्या, काठी काठ्या, हे अनेक वचनी होतात. त्यानंतर भाकरी, तर भाकऱ्या, भाकरी भाकऱ्या, हे होतो. त्यानंतर ससा, तर ससाचं जर डीचा विचार केला ससा, ससाचं काय ससे, काय ससे. आणि कुत्रा कुत्रे, कुत्रा कुत्रे. त्यानंतर लांडगा लांडगे, लांडगा लांडगे. त्यानंतर घोडा घोडे, काय घोडा घोडे, हे होतो. आणि शेवटचं काय म्हैस, तर म्हैसचं काय म्हैशी, काय होतं म्हैशी, हे समजून घ्या काय होतो म्हैसी, कारण क्वेश्चन येऊ शकतो म्हैस म्हैसी, काय म्हैसी म्हैसी, हे होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे असे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला जाऊ नये, थोडा हार्ड वाटत असेल पण असे क्वेश्चन कंबाईनला आलेले आहेत आणि हे 2017चे प्रश्न आहेत. प्रश्न जर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट करा, आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि MPSC मधले प्रश्न आहेत आणि कंबाईन आपले जे PSIला जे पेपर जे झालेले आहेत आत्तापर्यंत त्याचे हे आपण ते शीट घेत आहोत आणि त्या शीटमधले हे प्रश्न आहेत. आणि हे मी जे सांगत आहे 2017मध्ये आलेले प्रश्न आहेत, तर हे लक्षात ठेवा. आणि हे टोटल परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, ते कोणतीही एक्झाम असो महाराष्ट्रातली आपल्या. तर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे भाविप्रयोग. भाविप्रयोगाचं आपल्याला काय सांगितले, त्यांनी आपल्याला सांगितले हे जे 3 पर्याय दिले त्यापैकी कोणते पर्याय अचूक आहे. आपल्याला अचूक पर्याय विचारले भाविप्रयोगाचं. तर भाविप्रयोगात आपल्याला सांगितले की काय क्रिया असतात. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. बी क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. त्यानंतर सी क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. तर काय आहे या 3 पर्यायापैकी बरोबर. तर या 3 पर्यायापैकी जर विचार केला तर ते आहे 1 आणि आपलं जे ए आणि बी हे जे आहे हे अतिशय योग्य आहे. काय आहे ए आणि बी. तर आपला पर्याय कोणता असणार आहे, तर पर्याय असणार आहे आपला ते म्हणजे 2 नंबर अ आणि ब, हे जे आहे हे उत्तर आहे आपलं अ आणि ब. म्हणजे क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही आणि क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. हे दोन्हीही उत्तर बरोबर आहे, हे लक्षात ठेवा, कारण यावर क्वेश्चन विचारू शकतात. तुम्हाला जर दुसरा विचार केला आपण, जे सकर्मक भावी प्रयोगात क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलत नाही. काय सकर्मक भावी प्रयोगात क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलत नाही, ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतात. हे लक्षात ठेवा. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, हे चुकीचा वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण क्रियाविशेषण अवयव ही याबद्दल आपल्याला वाक्य दिलेले आहेत आणि ते आपल्याला सांगायचे की कोणते बरोबर आणि कोणते चूक. तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. बी क्रियाविशेषण विकारी असतात. सी एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. क्रियाविशेषण अवयव हे काय करतात हे आपल्याला सांगायचे काय करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे अ आणि ब. काय अ आणि ब. पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक 3 हे आहे अ आणि ब. यामध्ये काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे माहिती सांगत असते. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात त्याला आपण क्रियाविशेषण अवयव म्हणतो. आणि जे दुसरा जर विचार केला बी, तर क्रियाविशेषण विकारी असतात. काय क्रियाविशेषण हे विकारी असतात, हे लक्षात ठेवा. आणि एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात, या वाक्याचं काहीही संबंध नाही आहे. म्हणजे आपल्याला ए आणि बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि जे आपण वाक्याचं 3चा जर विचार केला तर 3चा विचार केला तर त्यामध्ये काय माहिती आहे का, क्रियाविशेषण हे क्रियाविशेषण जे असतं, क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल माहिती सांगतात आणि क्रियाविशेषण विकारी असतात. जर क्रियाविशेषण अवयव
हे अविकारी असतात. क्रियाविशेषण अवयव हे अविकारी असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खाली दिलेल्या वाक्यप्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्यप्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. खाली दिलेल्या वाक्यप्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्यप्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. तर अचूक पर्याय कोणता आहे? खाली दिलेल्या वाक्यप्रचारातून वेगळ्या अर्थाचा 3 पर्याय एकसारखे अर्थ दर्शवतो आणि एक पर्याय त्यापैकी वेगळा आहे, त्यामध्ये वेगळा अर्थ दर्शवतो. तर 3 पर्याय कोणते कोणते आपण पर्याय घेऊ वाचून आपले जे उत्तराचे. जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे आणि जीव भांड्यात पडणे. तर काय आहे या प्रश्नाचे उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला तर जीव भांड्यात पडणे. काय? जीव भांड्यात पडणे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे वेगळं आहे, कारण का जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे या तिन्हीचाही अर्थ काय होतो? तर जीव त्रासणे असा होतो. काय? जीव त्रासणे असा होतो. या तिन्हीचा अर्थ काय होतो? तर जीव त्रासणे असा होतो. जीव त्रासणे असा होतो. आणि जे डी आपला पर्याय आहे त्याचा अर्थ काय होतो? काळजी नष्ट होणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय? याचा अर्थ जर विचार केला तर काय होतो? याचा अर्थ होतो काय? याचा अर्थ होतो काळजी नष्ट होणे. काळजी नष्ट होणे हे होतो, हे लक्षात ठेवा. त्यासाठी पर्याय डी हे वेगळा आहे आणि ते 3 सारख्या अर्थाचे आहेत, त्यामुळं डी हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे विभक्तीवर आहे आणि आपल्याला कारक दिलेत, तर आपल्याला जोड्या लावायचे. तर पंचमी विभक्तीचा जी पंचमी आहे, पंचमी, तृतीया, षष्ठी आणि सप्तमी हे 4 आपल्याला आपल्या विभक्ती दिल्यात, ते जोड्या लावायच्यात. तर पंचमीचा कोणता उदाहरणार्थ आहे? पंचमीचे जे प्रत्यय असतात ते कोणते ते पण माहीत असले पाहिजे आपल्याला. तर पंचमीचा पर्याय जर विचार केला तर घराहून हे याचा जोडी लावू शकतो आपण. पंचमीचे जर प्रत्यय विचार केला तर पंचमीचा प्रत्यय काय आहे ते आपण नंतर पाहू यांचे प्रत्येकांचे. तर आपण पहिले जोड्या लावून घेऊया. तर पंचमी घराहून आणि तृतीयाचं काय आहे? तृतीयाचा घरासी आणि षष्टीचा काय आहे? घराचा आणि सप्तमीचा काय? घरात. तर आता यांचे आपल्याला जर प्रत्यय माहीत असले पाहिजे. काय प्रत्यय असतात? तर प्रत्यय काय असतात यांचे? तर हे लक्षात ठेवा. तर पंचमी, आता पंचमीचा जर विचार केला तर इथंच लिहून आपण घेऊ. पंचमीचा काय असतं? ऊनहून हे जे पंचमीचे प्रत्यय असतात, ऊनहून. आणि त्यानंतर दुसरा जर पर्याय विचार केला आपण तर दुसरा आहे ते म्हणजे तृतीया. तर तृतीयाचं काय असतं? तृतीयाचं असतं सी एक लक्षात ठेवा, ई हे असतात. निसी हे असतात. त्यानंतर पुढचा जे आपला षष्ठी आहे, षष्ठीचे काय असतात? चाची आणि चे हे षष्ठीचे असतात, हे लक्षात ठेवा. आणि जे सप्तमी आहे आपली, सप्तमीचे काय असतात? तर सप्तमीचे असतात तई आ हे प्रत्यय असतात, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतात. हे आवर्जून माहीत असलं पाहिजे आपल्याला, त्यानुसार आपल्याला कळून जाते. पंचमीचे ऊनहून हे जे प्रत्यय हून लागलेलं आहे. तृतीयाचं काय आहे? हे सी जे आहे सी लागलेलं आहे शेवटी. आणि षष्ठीचं काय? चाचीचे हे चा लागलेलं आहे. आणि सप्तमीचं काय? तय्या तर त लागलेलं आहे हे प्रत्यय, हे लक्षात आहे. यावरून आपल्याला समजून जातं. पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे? डोंगर, दगड, लेकरू, गाडगे. तर काय आहे? तर गाडगे हे वेगळं आहे. आपल्याला परभाषी विचारले तर ते म्हणजे गाडगे हे जे प्रभाषी आहे. आणि जे डोंगर, दगड, लेकरू हे जे प्रत्यय आहेत हे तिन्ही हे काय आहेत? तर हे तिन्ही हे देशी आहेत. काय आहेत? हे देशी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि गाडगे हे परभाषीय आहे. डोंगर, दगड, लेकरू हे देशी हे शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे विधानपूरक म्हणजे काय? आपल्याला डेफिनेशन विचारलेली आहे. काय आहे व्याख्या विधानपूरकची? तर विधानपूरक म्हणजे काय? तर आपण पर्याय वाचून घेऊया. कर्ता आणि कर्म, क्रियापद या 2 शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात.
सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासेही पूरक म्हणतात. क्रियापदामुळे वाक्यात पूर्णत्व येते, म्हणून क्रियापदांना विधानपूरक म्हणतात. तर काय आहे, तर यामध्ये अ आणि ब हे प्रश्नाचे उत्तर आहेत. अ आणि ब यामध्ये कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात. आणि सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक असे म्हणतात. त्यानंतर पुढचा योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, सिद्ध शब्द. तर उपसर्ग घटित शब्द, तर उपसर्ग घटित शब्द ते आहे संगीत, सुग्रास, प्रवाह. संगीत. त्यानंतर पुढचा प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द आहे ते म्हणजे भवितव्य, वक्ता आणि चिंता. भवितव्य, वक्ता आणि चिंता. अभ्यस्त शब्द ते म्हणजे बाजार, हाट, वरचेवर, कामकाज. त्यानंतर सिद्ध शब्द. सिद्ध शब्द गाव, मान आणि पापड. आता यांचा जर विचार केला, उपसर्ग घटित शब्द, जे शब्द सुरुवातीला जोडलं जातं त्याला उपसर्गाला काय म्हणतात? उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय? जे सुरुवातीला जोडले जाते. सुरुवातीला जोडले जाते त्याला म्हणतात उपसर्ग. आणि प्रत्यय हे काय आहे? प्रत्यय हे शेवटी जोडले जाते. शेवटी, हे लक्षात ठेवा. उपसर्ग सुरुवातीला जोडला तर ते म्हणजे संगीत आणि सुग्रास. सु हे उपसर्ग आहे आणि प्र हे उपसर्ग आहे. आणि प्रत्यय घटित शब्द ज्यामध्ये शेवटी जोडले जाते भवितव्य, वक्ता, चिंता हे आहे. आणि अभ्यस्त शब्द त्यामध्ये बाजार, हाट, वरचेवर, कामकाज हे आहे. आणि सिद्ध शब्द हे मूळचे शब्द असतात, त्याला गाव, मान आणि पापड हे आहे. त्यानंतर पुढचा खालील विधाने वाचून जीव या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. खालील विधाने वाचून जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. काय आहे? तर हे जीवन सुंदर आहे, वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे, पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. तर काय आहे? लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. तर या चार पर्यायापैकी उत्तर आहे ते म्हणजे अ आणि क. म्हणजे काय? 2 नंबर ए आणि सी. तर ए आणि सी हे जीवन सुंदर आहे. आपल्याला काय शब्दाचा अर्थ विचारले? तर ते विचारले जीवन या शब्दाचा अर्थ आहे हे जीवन सुंदर आहे. पर्याय 1 आणि सी एक आहे पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. हे 2 अर्थ व्यक्त होऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या उदाहरणावरून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला पर्याय निवडा. खाली दिलेल्या उदाहरणावरून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेले योग्य पर्याय निवडा. क्रीडांगण, ऋणमुक्त, राजपुत्र, घर जावई. बी दररोज, धर्मजल, बिनशत, बिनधोक. त्यानंतर सी मुखचंद्र, चंद्रमुखी, कमलनयन, चरणकमल, ग्रंथकार. त्यानंतर कुंभकार, शेतकरी आणि कामकरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी आणि कामकरी हे उत्तर आहे. ते म्हणजे कोणतं? तर आपल्याला विचारले कृदंत तत्पुरुष समाज. कृदंत तत्पुरुष समाजाचं काय आहे? तर ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी आणि कामकाज या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि जे विग्रह केल्यावर शेवटी धातू साधित येत असेल तर ते कृदंत उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण असतात. काय? विग्रह केल्यावर शेवटी धातू साधित येत असेल तर ते कृदंत उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे शब्द आहे हे अवयव भावी समाजाचे उदाहरण आहे. त्यानंतर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण हे तत्पुरुष समासातलेच आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर
त्यानंतर पुढचा जे आहे मुखचंद्र, चंद्रमुखी, कमलनयन हे कर्मधारीय समाजाची उदाहरणं आहेत. कर्मधारीय हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे उन्नती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. उन्नती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? अउन्नती, विकृती, प्रगती, अउन्नती. तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे अउन्नती. आपल्याला विरुद्ध अर्थी सांगायचे. अउन्नती, अउन्नती हे उन्नती या शब्दाचा विरुद्ध अर्थी आहे. पुढचा कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला डॅश डॅश प्रयोग असेही म्हणतात. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला डॅश डॅश प्रयोग असेही म्हणतात. कर्मभाव संकर प्रयोग, कर्तुकर्म संकर प्रयोग, कर्तुभाव संकर प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग. तर काय आहे? तर कर्तुकर्म संकर प्रयोग, कर्तुकर्म संकर प्रयोग हे आहे. कर्तुकर्म संकर प्रयोग पर्याय क्रमांक 2. यामध्ये जर विचार केला कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला कर्तुकर्म संकर प्रयोग म्हणतात. तर याचा जर विचार केला तर कर्मणी व कर्तरी प्रयोगाची छटा असणारे वाक्य कर्तुकर्म प्रयोगात मोडते. काय? कर्मणी व कर्तरी प्रयोगाची छटा असणारे वाक्य कर्तुकर्म प्रयोगात मोडतो. हे लक्षात ठेवा. कर्मणी आणि कर्तरी प्रयोगाची छटा असणारे ते वाक्य कर्तुकर्म संकर प्रयोगामध्ये मोडतात. त्यामुळे कर्म आणि कर्म प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला आपण कर्तुकर्म संकर प्रयोग असे म्हणतो. त्यानंतर पुढचा, तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अवयव कोणते? तर अंडरलाईन आहे ती म्हणजे गावोगाव. काय? गावोगाव या शब्दाखाली अंडरलाईन आहे. तर आपल्याला कोणता आहे? तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अवयव कोणते? साधित क्रियाविशेषण अवयव, सामाजिक क्रियाविशेषण अवयव, सिद्ध क्रियाविशेषण अवयव, कालवाचक क्रियाविशेषण अवयव. तर गावोगाव हे काय आहे? सामाजिक क्रियाविशेषण अवयव. सामासिक क्रियाविशेषण अवयव आहे. ते अवयव समाजाचे उदाहरण आहे. त्यामुळे हे काय आहे? सामाजिक क्रियाविशेषण अवयव आहे. त्यानंतर सामाजिक जे अवयव समाज असतो तो कालवाचक, स्थलवाचक आणि रीतिवाचक शब्द क्रियाविशेषण अवयवाचे कार्य करतात. काय? अवयव समाजातील स्थल, काल, रीत आणि स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक शब्दाचे शब्द क्रियाविशेषण अवयवाचे कार्य करतात. त्यानंतर नेक्स्ट, त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहे. दंत्यवर्ण, मूर्धन्यवर्ण, तालव्यवर्ण यापैकी नाही. तर त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने दंत्यवर्ण आहेत. काय आहेत? दंत्यवर्ण. त, थ हे ज्यावेळेस उच्चार करतो आपण आपल्या दाताच्या जे वरच्या दाताच्या मागल्या बाजूला हे स्पर्श केलं जातं म्हणून आपण याला म्हणतो दंत्यवर्ण. त्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. निष्पाप या शब्दाची संधी निष प्लस पाप, निह प्लस पाप, निष प्लस पाप यापैकी नाही. तर या शब्दाची संधी काय? तर ती आहे निष प्लस पाप या शब्दाची संधी आहे नि प्लस पाप. पर्याय क्रमांक 2 निष प्लस पाप हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संधी किती प्रकारचे असतात? तर संधी हे 3 प्रकारचे असतात. किती? 3 प्रकारच्या. हे लक्षात ठेवा. संधी हे 3 प्रकार असतात संधीचे. स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. हे 3 प्रकार आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न,
मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार. रूपक, उपमा, श्लेष, यमक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा. काय? उपमा. आता उपमा का? यामध्ये सम जे शब्द आहे हा प्रत्यय जे जोडलेला आहे. तर उपमा अलंकारामध्ये सम, समान, सम समान, त्यानंतर सारखा, सम समान सारखा, परी, परी हे जे शब्द असतात. त्यानंतर एक प्रमाणे, प्रमाणे हे जे शब्द असतात. याप्रमाणे जे शब्द वाक्य जर जोडले गेले म्हणजे एखाद्या शब्दाला जोडले गेले तर ते वाक्य असते. ते वाक्य उपमा अलंकाराचे असतात. सम समान सारखा परी. त्यानंतर पुढचा. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आपण इथेच थांबूया.